पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। सरपंच प्रदीप चव्हाण मृत्यू प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेनेचे ठिय्या आंदोलन। शिरपूर तालुक्यातील बलकुवे गावाचे लोकनियुक्त सरपंच प्रदीप चव्हाण यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर गावासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे। या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगीताई पाटील यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे। मृत सरपंच प्रदीप चव्हाण यांना ITI कार्यकर्ता दोरिक नामक व्यक्तीसह त्याच्यासोबत असलेल्या 2 ते 3 जणांकडून दीर्घकाळ मानसिक त्रास दिला जात होता, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आलाय। ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांची माहिती अधिकाराअंतर्गत वारंवार अर्ज दाखल करून सरपंच चव्हाण यांना सतत त्रास दिला जात होता। याशिवाय त्यांच्या पत्नी शिक्षिका असून त्यांनाही या व्यक्तींनी त्रास दिल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं आहे। सरपंचांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या दोरिक व त्याच्या साथीदारांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी दिला आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। प्रदीप चव्हाण म्हणून बलको या गावाचे सरपंच होते। ते इतकं चांगलं काम करत होते की तुम्ही बघतायत पूर्ण ग्रामस्थ आज त्या व्यक्तीला न्याय मिळावा म्हणून आज इथे बसलेले आहेत। एक दोरिक नावाचा व्यक्ती रोज माहितीचा अधिकार टाकतो, रोज मानसिक छळ करतो आणि हा व्यक्ती हा सरपंच रोज चांगलं काम करण्यासाठी समाजहिताचं काम करण्यासाठी स्वतःच्या पैसे लावतो। घरकुल असेल, रस्ता असेल, ग्राम विकासाचे कामं करतो गावात आणि त्याला वाटतं की कुठेतरी माझे पैसे निघतील आणि 50-1 लाख नातेवाईक त्याच्या ओळखीच्या लोकांकडे मित्र परिवारांकडून उसनवारीने गावाचा चांगला विकास केला आणि ज्या वेळेला तो बिल टाकायला जायचा त्यावेळेस हा दोरिक रोज माहितीचा अधिकार टाकायचा। मागच्या आठवड्यात तर त्याने या प्रदीप चव्हाणला गाठलं आणि त्यांचे भाऊ आहेत भाऊसाहेब आणि एक जणाला गाठून सांगतो मला 5 लाख रुपये द्या, मला 5 लाख रुपये दिले तर मी हे सगळे माहितीची अधिकार मागे घेतो। आणि त्या प्रदीप चव्हाणची बायको जिल्हा परिषदला शिक्षिका आहे, तिलाही रस्त्याने अडवतो आणि तिलाही धमकी देतो। ती बाई मॅटर्निटी लीव्हवर होती तरी या माणसाने रोज माहितीचा अधिकार दिला की ती हजर कधी झाली, ती डिलिव्हरी कधी झाली, रोज अधिक माहितीच्या अधिकारात शेवटी त्याने त्या माणसाला अपात्र केलं, खोटे गुन्हे दाखल केले, अपात्र केलं। त्या प्रदीप चव्हाणला मागच्या आठवड्यात ब्रेन हॅमरेज झालं, ब्रेन स्ट्रोक बसला कारण की रोज छळला, रोज मानसिक त्रास दिला। 5 लाख रुपये त्या माणसाने खंडणी मागितली, या माणसाजवळ 5 लाख रुपये नव्हते द्यायला म्हणून याने शेवटी अक्षरशः ब्रेन स्ट्रोक होऊन हा माणूस आज मेला। तरी आम्ही म्हणतोय की आमच्याकडे सगळं आहे, त्याच्याकडे खंडणी मागितली होती, त्याच्याकडे मनुष्यवधाचा खून केला, मनुष्यवध केला तर कुठेतरी गुन्हा नोंदवून घ्या, तर कोणत्याही पद्धतीने गुन्हा नोंदवला जात नाहीत म्हणून आज आम्ही गुन्हा नोंदवायला बसलोत। आज आम्ही सांगतोय, आज आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहेत। जर त्या माणसावर गुन्हा नोंदवून घेतला नाही आणि उद्या जर एवढे लोक इथे बसलेले एखाद्याची भावना तीव्र झाली आणि त्या माणसाचा तर दोरिकचा जर काही झालं तर याला सर्वस्वी जबाबदार हे राहतील। हे म्हणतील, पोलीस प्रशासन म्हणेल की तुम्ही कायदा सुव्यवस्था हातात का घेतली, तुम्ही गुन्हा नोंदवून घेतला नाही म्हणून आम्हाला घ्यावी लागते कायदा सुव्यवस्था हातात। आम्ही जोपर्यंत प्रदीप चव्हाणला आणि त्या व्यक्तीवर गुन्हा नोंदवला जात नाही तोपर्यंत इथं हलणार नाहीत। आम्ही आता थोड्या वेळात इथे डेड बॉडी पण घेऊन येऊ। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।